मनरेगा हा कायदा स्क्रॅप केला आणि एक नवीन कायदा बनवला आणि या नवीन कायद्याचं नाव आहे VBG रामजी. तर लक्षात घ्या, तुम्हाला याच्यावरती असा एक प्रश्न विचारला जातो की याचा लॉंग फॉर्म काय आहे. तर याचा लॉंग फॉर्म असा आहे, विकसित भारत गॅरंटी रूरल आजीविका मिशन ग्रामीण. तर हा शब्द लक्षात ठेवा. राम या शब्दाचा अर्थ हा राम भगवान नाहीये. राम या शब्दाचा अर्थ आहे रूरल ऍश्युरन्स काय आहे मिशन. ए या शब्दाचा अर्थ हा आजीविका म्हणजे जीवन जगण्यासाठी. आर फॉर रूरल या अर्थाने इथे मित्रांनो हा शब्द दिलेला आहे VBG रामजी. तर हा शब्द इथे आपल्याला समजून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, आधी आपल्याला किती दिवसाचं काम मिळायचं, पण याच्यामध्ये किती दिवसाचं काम मिळते, 125 दिवसाचं काम मिळते. मग आता माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, चांगलं केलं की वाईट केलं साहेबांनी? चांगलं केलं नक्कीच. 100 पासून 125 म्हणजे चांगलंच काम केलं. व्हेरी गुड. आता मला सांगा, आतापर्यंत जे काही नरेगा आहे याच्यामध्ये संपूर्ण काम देण्याची जबाबदारी कोणाची असती? केंद्र सरकारची. म्हणजे फंडिंग कोण करायचं? 100% केंद्र सरकार. पण आता इथून पुढे हे फंडिंग कोण करेल? तर हे 60 आणि 40 या रेशो मध्ये आहे. याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो की VB रामजी मध्ये हा रेशो किती आहे? 60-40. 60% कोणाचं आहे? केंद्र सरकारचं आणि 40% कोणाचं आहे? राज्य सरकारचं. मग आता मला सांगा, हे चांगलं केलं की वाईट केलं? हे वाईट केलं. राज्यांवरती ताण पडलाय. आतापर्यंत हे सगळी जबाबदारी कोणाची होती? केंद्राची होती. चला आता लक्षात घ्या, सर्वात मोठा प्रॉब्लेम हा आहे की मनरेगा अंतर्गत तुम्हाला हा अधिकार दिला होता, राईट टू वर्क हा तुम्हाला अधिकार दिला होता, म्हणजे काम मिळवण्याचा तुमचा अधिकार आहे. परंतु या साहेबांनी किंवा आपले मोदी साहेबांनी या कायद्यामध्ये राईट टू वर्क हे काढून घेतलं. साहेबांनी सांगितले की जोपर्यंत काम आहे तोपर्यंतच तुम्हाला काम मिळेल, पैसा संपला बसा बोंबलं. आर यू गेटिंग माय पॉइंट? म्हणजे ज्याला वाटेल त्याला काम देणं हे मनरेगाचं काम होतं. पण याच्यामध्ये सांगितलं की आमच्याकडे समजा 1,000 रुपये जर असतील तर 1,000 जेवढं काम द्यायचं आम्ही तेवढं देणार, बाकीची मग बसा बोंबलं. बाकीच्या लोकांना आम्ही काम देणं हे आमचं काम नाही. पण यशामध्ये असं नव्हतं. मागेल त्याला काम हा नारा या मनरेगाचा होता. यशामध्ये असं अजिबातच नाहीये. आणि एक शोकांतिकाची बाब ही आहे की आता VB रामजी मध्ये आता हळूहळू सरकार काय करत चालले, त्याचा फंडिंग जे आहे, जो खर्च आहे, आता तो कमी कमी करत चाललाय. मग ही चांगली गोष्ट की वाईट गोष्ट आहे? वाईट गोष्ट आहे. म्हणजे सरकारला फक्त काय करायचं आहे की हळूहळू ही VB रामजी ही जी काही योजना आहे ती बंद करायची. पण ठीक आहे, ते काही असू द्या, आपल्याला हे पाठ करायचंय. आपल्या परीक्षेला याच्यावरती 101% प्रश्न असेल. याच्यावरती प्रश्न आहे म्हणजे आहे, लक्षात ठेवा. फक्त साहेबांनी काय केलं की जे काही आतापर्यंत जे पेमेंट डिले व्हायचं याला थोडस यांनी आणखीन आधुनिक स्वरूपामध्ये केलं. बरेच वेळ काय व्हायचं की जे काही म्हणजे लोक असायचे ते घरी बसलेले असायचे, पण घरी बसून ते हे मनरेगाचं पेमेंट घ्यायचं. आता साहेबांनी काय केलं? जिओ मॅपिंग केलं. समजा तुम्ही जर त्या कामाच्या ठिकाणी असेल तर तुमची ती प्रेझेंटी घेतली जाते आणि नंतर तुमच्यावरती तो म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये पैसा ट्रान्सफर केला जातो. आधी असे खूप सारे लोक होते, गावातल्या अर्ध्या लोकांनाही मनरेगा मिळायचं पण काम काही होतच नसायचं. म्हणजे थोडक्यात काय, या योजनेमध्ये खूप सारा भ्रष्टाचार होता जो साहेबांनी इथे हा कमी करण्याचा प्रयत्न केला. आधी कसं असायचं की ग्रामपंचायतींना हा अधिकार देण्यात आला होता, आता ग्रामपंचायत अधिकार यांनी कमी केला. थोडक्यात काय, तर या कायद्यामध्ये असे खूप सारे उलटसुलट बदल केलेत की ज्यामुळे खऱ्या अर्थाने या कायद्याचा फायदा न होता हळूहळू तोटा होईल आणि एक देव असे येईल की ही योजना बंद केला जाईल. पण ते आपल्याला महत्वाची नाही, आपल्याला फक्त ही योजना पाठ करायचंय, हेच आपलं इथे कर्तव्य आहे. समजला हा? येस. आता मित्रांनो, आणखी एक समजून घ्यायचं आपल्याला, या VB रामजीच्या व्यतिरिक्त सरकारने आणखीन एक योजना सुरू केलेली आहे ज्याचं नाव आहे, शेवटचा टप्पा आहे आपला आता, याचं नाव आहे एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्ह. आता एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्ह म्हणजे काय, तर हे थोडंसं लक्षात ठेवायच्यावरती प्रश्न आहे आपल्याला. लक्षात घ्या मित्रांनो, जे लोक जॉब मिळवतील त्यांना सरकार प्रत्येक महिन्याला किंवा महिन्याला म्हणल्यापेक्षा मी म्हणेल की एका वर्षामध्ये त्यांना सरकार किती पगार देईल, तर ते आहे 15,000. लक्षात ठेवा. समजा एक तुम्हाला मी एक उदाहरण देतो. तुमचं नाव काय आहे? मोहन. समजा मोहननी एखादा जॉब पकडला
आणि त्याला तिथे समजा 16,000 पगार आहे, तर अशा वेळेस सरकार असं म्हणेल की 15,000 मी माझ्या खिशातून तुला देतोय. पण हे देत असताना याच्यामध्ये इन्स्टॉलमेंट ठरलेले आहेत. 6 महिने झाले की अर्धे पैसे आणि 6 महिने झाले की अर्धे पैसे. हे कोण देईल तुम्हाला? सरकार देईल. आता मला सांगा मित्रांनो, ज्याला ऑलरेडी जॉब मिळालेला आहे, परत त्याला पैसे देण्याची गरज आहे का? पण या स्कीम मध्ये केलेला आहे. आणि या स्कीम मध्ये याचा हेतू हा होता की सरकारला असं दाखवायचं होतं की पुढच्या 2 वर्षामध्ये आम्ही आपल्या देशामध्ये किती रोजगार तयार केलेले आहेत. तर सरकारला सांगायचं होतं की आम्ही 3.5 कोटी रोजगार तयार केलेले आहेत. हे वर्ष लक्षात ठेवा, हे वर्ष खूप महत्वाचं आहे. 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 या वर्षामध्ये सरकारला 3.5 कोटी रोजगार निर्माण करायचे. आणि हे नवीन रोजगार नसतील बरं का, जे रोजगार आहेत त्यालाच फक्त आपण फंडिंग करणार आहोत. यासाठी आपण जवळपास 99,000 कोटी एवढे आपण खर्च करतोय. म्हणजे काय नाही मित्रांनो, या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा न होता फक्त सरकार या पैशांचं वाटप करणार आहे. ही बाब इथे आपल्याला फक्त इथे लक्षात ठेवायची. जर तुम्हाला जर प्रश्न विचारला की ज्यांनी जॉब घेतलेला आहे त्याला किती रुपये मिळणार आहेत, तर 15,000. आणि ज्यांनी जॉब दिलेला आहे त्याला किती रुपये मिळणार आहे, तर त्याला मिळणार आहे जवळपास 3,000 रुपये. आणि हे 3,000 किती मिळणार आहे? 2 वर्ष. मग आता लक्षात घ्या, जर महिन्याला समजा 3,000 असेल तर 12 महिन्याला किती आहे? 36,000. आणि 2 वर्षाला किती आहे? 72,000. म्हणजे ज्यांनी हा रोजगार दिला त्या एम्प्लॉयरला किंवा त्या उद्योजकाला 36,000 रुपये काही न करता त्याच्या खिशामध्ये येत आहेत. म्हणजे याचा अर्थ काही नाही की मोदी साहेबांनी फक्त पैसा लुटायचं काम केले, की पैसा लुटो, सिर्फ हमें क्या चाहिए, आम्हाला फक्त हे चाहिए की आम्हाला फक्त 3.5 वर्षामध्ये, सॉरी 2 वर्षामध्ये आम्हाला फक्त 3.5 कोटी एवढे रोजगार आम्हाला तुम्हाला दाखवायचे. पण मला सांगा मित्रांनो, खऱ्या अर्थाने हे रोजगार निर्माण झालेले असतील का? नाही. तर या अँगलने हे थोडंसं पाठांतर करून घ्या. एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्ह याच्यावरती आपल्याला प्रश्न असण्याची जरा दाट शक्यता आहे. तर अशा प्रकारच्या आपण इथे महत्वाच्या योजना डिस्कस केल्यात. बेरोजगारी हा टॉपिक आपण डिस्कस केलाय. आता तुम्ही घरी जाऊन काय करा, या टॉपिकवरती जेवढे जेवढे PYQ आले तेवढे सगळे सॉल्व्ह करा. माझी इथे अशी गॅरंटी आहे, विश्वास आहे की या 100% तुम्हाला 70% सगळेच क्वेश्चन्स बरोबर येतील. सुटत नाही तर बरोबर येतील. या दृष्टिकोनातून आपण हा टॉपिक जवळपास या 3 तासामध्ये आपण हा कव्हर केलेला आहे. तर या संदर्भात तुम्हाला काही क्वेश्चन डाऊट असेल तर मला सांगू शकता. बाकीचे काही सेशन्स आहेत ते आपले असेच इथून पुढे कंटिन्यू असतील. चला, काही क्वेश्चन्स किंवा काही डाऊट्स? चला तर आज आपण इथे थांबूयात. धन्यवाद. थँक्यू सो मच. येस, हा, माझं नाव आहे, चालू आहे. तर माझं नाव आहे प्रवीण राऊत. माझा बेस सब्जेक्ट जो आहे तो इकॉनॉमी आहे. UPSC आणि MPSC ला मी GS3 आणि GS4 मी शिकवतो. तर पुण्यातील मोठमोठ्या नामांकित इन्स्टिट्यूटमध्ये मी फ्रीलान्सर म्हणून मी जात असतो. जसं की आपल्या अकॅडमीमध्ये सुद्धा मी इकॉनॉमी हा विषय घेतो. आणि जेव्हा कधी आपले लेक्चर सुरू होतील तेव्हा आपण हा इकॉनॉमिक्स हा टॉपिक आपण कंटिन्यू करूयात. तर जे काही तुम्हाला मी आज 20 टॉपिक सांगितलेत, यापैकी आपण एक टॉपिक हा जवळपास 70% कव्हर केला, ज्याचं नाव आहे बेरोजगारी. अशाच प्रकारचे आपण हे सगळे टॉपिक कव्हर करत असतो आणि सगळे PYQ मी तुमच्याकडून हे सोडून घेत असतो. तर अशा प्रकारचा आपला इथून पुढे सुद्धा हा मार्ग असाच असेल. येस, थँक्यू सो मच.